ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या UTV मराठी वृत्तवाहिनीला. बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. उल्हासनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर शिवसेना, टीम ओमी कलानी आणि साई पक्ष युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांची भव्य विजय संकल्प सभा उल्हासनगर येथील गोल मैदानात आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उल्हासनगर शहरात आगमन होताच युवासेना शहर शाखेच्या वतीने त्यांचे उत्स्फूर्त आणि जल्लोषपूर्ण स्वागत करण्यात आले. मधुबन चौक ते गोल मैदान या मार्गावर युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी जेसीपीच्या सहाय्याने फुलांचा वर्षाव करत उपमुख्यमंत्री शिंदे यांचे अभिवादन केले. या स्वागतामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या स्वागत प्रसंगी युवासेना उपशहर अधिकारी गोपाल चव्हाण, उद्योगपती शीलरत्न जाधव, उपशाखा प्रमुख प्रकाश तुपे, उपशहर अधिकारी रोहन निकाळजे यांच्यासह युवासेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. युवासेनेच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुष्पगुच्छ देऊन व घोषणाबाजी करत जंगी स्वागत करण्यात आले. यानंतर गोल मैदानात पार पडलेल्या विजय संकल्प सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना उल्हासनगरच्या विकासासाठी युती सरकार कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त केला. आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना, टीम ओमी कलानी आणि साई पक्ष युतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा निर्धार यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. या सभेमुळे उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला मोठे बळ मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. गोपाल चव्हाण, युवासेना विभाग अधिकारी. आज या ठिकाणी मधुबन चौकात आम्ही एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री साहेबांचं इथं स्वागत केलेलं आहे पुष्पगुच्छ टाकून. आणि ज्यावेळेस साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेससुद्धा साहेबांनी लाडकी बहीण योजना आणलेली आणि महिलांचं एकदम छानपणे सक्षमीकरण केलेलं. त्यानंतर आजही साहेब उपमुख्यमंत्री आहेत. साहेबांना महिलांचा खूप चांगला प्रतिसाद आहे. उल्हासनगरमध्ये आज आमच्याकडनं साहेबांचं खूप हार्दिक स्वागत. साहेबांनी उल्हासनगरच्या इन्फ्रास्ट्रक्चर आणि रोड्स चांगले पद्धतीनं हे केलेत, काँक्रीटीकरण केले. त्यानंतर आम्ही त्यासाठी साहेबांचं खूप चांगल्या धडाडी पद्धतीनं स्वागत केलेलं आहे उल्हासनगरमध्ये. आणि माझ्यासोबत माझे पदाधिकारी व माझे मित्र तर रोहन निकाळजे, शील जाधव, आपले टक्या हे सगळे उपस्थित आहे इथं. ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या UTV मराठी वृत्तवाहिनीला. बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.